अण्णा या कार्यक्रमासाठी यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। विभागाच्या प्रगतीत मार्गदर्शन करणारे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मराठी भाषेमध्ये यांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय। धन्यवाद। यानंतर रत्नागिरी परिषदेच्या आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज सर्व गुरुजनांचा शाळेचा सन्मान होणार आहे म्हणून आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा, आनंदाचा, अभिमानाचा आहे। आपल्यातील कौशल्याचा वापर करून आपण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतातच, शिक्षण क्षेत्रात आपल्या ज्ञानदानाचे पवित्र कार्य आपण निष्ठेने करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा आणि समाजाचा विकास करणे आणि त्या शाळेतून विचाराने प्रेरित होऊन गुणवत्तेचा नवा मानदंड निर्माण करणाऱ्या शाळांचा गौरव करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। शिक्षण ही केवळ एक नोकरी नसून ती एक साधना आहे। विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार देणारे, माणसाला माणूस बनवणारे शिल्पकारांचा सन्मान करणे हे आपलं आद्य कर्तव्यच आहे। त्याचप्रमाणे आपण ज्या शाळांचा सत्कार करत आहोत त्या शाळांच्या बाबतीत म्हणावं लागेल, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा जी देशासाठी तयार करीते बाळा। आदर्श शाळा निवड करत असताना आपण सगळे निकष लावले, त्या निकषामध्ये ते परिपूर्ण झाल्यानंतरच आपण या आदर्श शाळांचा पुरस्कार ठेवलेला आहे। अशा प्रकारे आज आपण 9 आदर्श शिक्षक आणि कनिष्ठ आणि वरिष्ठ असे प्रकारे एकूण 36 पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत। मला साहेबांना सांगावसा अभिमान वाटतो साहेब की मी आता 15 दिवसांनी रिटायर्ड होणार आहे, पण रिटायर्ड व्हायच्या अगोदर मी माझ्या हातून म्हणजे एवढे कार्य होत आहे शिक्षण विभागाच्या संमतीने आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये की गेल्या 3 वर्षापासून आपला जो सन्मान राहिलेला होता तो आम्ही आता या ठिकाणी पूर्ण करत आहोत। या 15 दिवसामध्ये मला जेवढं जमेल मी तेवढं काम करते आणि या जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांचा मी ऋणी आहे, कारण की 3.5 वर्ष मी या जिल्ह्यामध्ये काम केलं आणि 3.5 वर्षामध्ये मला जे जे चार्ज मिळाले मी ते अतिशय चांगल्या रीतीने पार पडले असं मी म्हणू शकते आणि कोणत्याही बाबतीत माझी तक्रार नव्हती आणि म्हणूनच मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे या ठिकाणी ऋणी राहते आणि मी माझं प्रास्ताविक 2 शब्द संपवते। आज आपण या आदर्श सोहळ्यासाठी, आदर्श पुरस्काराच्या सोहळ्यासाठी म्हणून सगळेजण एकत्र जमलेलो आहोत। आदर्श म्हणजे ज्या व्यक्तीचे अनुकरण इतर व्यक्ती करतात, ज्या आदर्श व्यक्ती गुण, कला, विचार यांच्यामुळे प्रेरणादायी ठरू शकते असे आदर्श व्यक्तिमत्व असलेले हे शिक्षक आहेत आणि त्यांना हा पुरस्कार घोषित होतोय। मित्रहो, आपण माहिती आहे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागामार्फत हा दरवर्षी कार्यक्रम शिक्षकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी केला जातो आणि त्याच्या तालुक्यातून एक अशा प्रकारे 9 जणांचा 9 शिक्षकांचा गुणगौरव ह्या ठिकाणी साजरा केला जातो, त्यांना प्रोत्साहन दिलं जाते। त्यामध्ये शिक्षण समितीच्या आदरणीय शिक्षणाधिकारी मॅडमच्या अनुषंगाने एक समिती स्थापन केली जाते आणि त्याच्यातून ह्या शिक्षकांचं मूल्यमापन केलं जातं। या शिक्षकांच्या आपण केलेल्या उल्लेखनीय कामगिरी, शाळेचा पट, वाढता उपस्थिती या सगळ्या गोष्टी पडताळून आदर्श शिक्षक पुरस्काराचं शिफारस होते आणि ते पुरस्कार आपणाला ज्यांची नावं झाली आहेत त्यांना आज घोषित झालेले आहेत। उत्कृष्ट अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून आपण अथक परिश्रम घेतलेले आहात। आपण ज्ञानदानाचे कार्य करत असताना सुद्धा आपला त्याग, आपल्या कुटुंबांना सुद्धा कमी वेळ देऊन सुद्धा विद्यार्थी आणि शाळेसाठी जे आपण योगदान दिलेले आहेत आणि त्याचमुळे हा आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे। खरं तर आपल्या शिक्षण पद्धतीत थोडी बदल झालेली आहे। पूर्वी साहेब आपला पालक आपल्या मुलाला किंवा विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येताना सांगायचा की ह्याला रागवा, शिकवा किंवा मारा, पण ह्याला शिक्षण द्या। पण आता परिस्थिती थोडी बदललेली आहे। शिक्षक विद्यार्थ्यांवर जरा रागवले, ओरडले तरी सुद्धा त्यांना उद्या जामीन शोधायला लागतोय की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु आपण शिक्षक आहात, आपण ह्या गोष्टी आचरणात आणून जास्तीत जास्त ज्ञानार्जन आणि जास्तीत जास्त प्रकारे विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल याच्याकडे कटाक्ष दिला पाहिजे। मी आपल्याला विनंती करेन की आपली ओळख ही LIC एजंट किंवा LIC वाला शिक्षक अशी न राहता एक आदर्शवत शिक्षक म्हणून असली पाहिजे।
काही तुरळक शिक्षक सोडले तर बहुतांशी आमचे शिक्षक वर्ग खूप चांगलं अध्यापन देत आहेत. आपल्या कुटुंबासारखे आपल्या विद्यार्थ्यांवर शाळेवर सुद्धा प्रेम करतायत आणि त्यांची गुणवत्ता दर्जा वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा करतायत. आणि त्याचंच एक उदाहरण आपल्याला देतो. एक विद्यार्थी एका शाळेत, आम्ही शाळेचं नाव सांगत नाहीये, एक विद्यार्थी शाळेत दररोज येतो, परंतु तो उशिरा येतो आणि त्याच्या अंगाला अत्तराचा वास यायचा. एक दिवशी शिक्षकाने विचारलं, बाळा तू रोज उशिरा येतोस हे आम्ही समजू शकतो, परंतु तुझ्या अंगाला हा अत्तराचा वास काय येतोय? त्यावर विनम्रपणे तो विद्यार्थी आपल्या सरांना सांगतो, सर माझ्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आणि गरिबीची आहे. त्याच्यातच माझे वडील ह्या जगात नाही आहे, माझे वडील निधन पावलेले आहेत. मी शाळेतून गेल्यानंतर आमचं जेवण खाणं झाल्यानंतर मी आईबरोबर उदबत्त बनवण्याचं काम करतो आणि ते उदबत्त बनवण्याचं काम करता करता खूप रात्र होते, आम्हाला झोपायला उशीर होतो. त्यामुळे मला सर सकाळी उठवायला सुद्धा उशीर होतो आणि मी शाळेत उशिरा येतो. सर रागावले नाहीत त्याच्यावर. त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळा तू लवकर येण्याचा प्रयत्न कर, परंतु तुला जर नाहीच शक्य झालं तर माझं घर हीच तुझी शाळा समज. मी निश्चितपणाने तुला शिलाबे शिकवेन आणि तुला पुढे जाण्याची मार्ग देईन. तू शिक, मोठा हो. खरं तर आपण सगळ्यांनीच हे आचरणात आणलं तर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्यासाठी वेगळं काही करायला लागण्याची गरज नाही. किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार असो, आदर्श शाळा असो, आपण मोठमोठ्या फायली करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अशा प्रकारचं आचरण केलं, अशा प्रकारचं अध्यापन केलं तर निश्चितपणाने आपल्याला आदर्शवत शाळा, आदर्शवत विद्यार्थी उभे करता येतील. आज मी इथे शिक्षण सभापती म्हणून आदरणीय साहेबांनी मला जबाबदारी दिली आहे. मी गेले 4 महिने अविरतपणे ते काम प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. साहेबांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी, त्यांना अभिप्रेत असलेलं काम निश्चितपणाने आम्हाला होणार आहे. साहेबांनी सुद्धा या शिक्षण विभागाला DPTCच्या माध्यमातून सुमारे 14 कोटी रुपये दिलेले आहे. आम्हाला निश्चित अभिमान आहे. साहेबांना मी माझ्या विभागामार्फत धन्यवाद देतो, परंतु ही खूप अपुरी निधी आहे. साधारणतः लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यवस्थापन समिती यांचे प्रस्ताव जर विचारात घेतले तर साधारणतः 22 ते 22.5 कोटी रुपयांची आज आपल्याकडे मागणी उपलब्ध झालेली आहे. साहेबांना माझी विनंती राहील की तुम्ही या शाळा दुरुस्ती आणि नवीन वर्ग खोल्यांसाठी आम्हाला निधी निश्चितपणाने उपलब्ध करून द्याल अशी आशा बाळगतो. शासनातर्फे विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यामध्ये सुमारे 60,000 विद्यार्थ्यांना आपण गणवेश आणि शूज, मोजे मोफत दिलेले आहेत. त्याचबरोबर पोषण आहार आहे. माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपल्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत ह्याचा कसा व्यवस्थित लाभ घेता येतील याच्याकडे आपण कटाक्षाने बघितलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या विभागातील, आपल्या जिल्ह्यातील एकही शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून किंवा विद्यार्थी राहता कामा नये याचे आपण दक्षता घ्यायची आहे. शिक्षण समिती असेल, व्यवस्थापन समिती असेल, याच्या माध्यमातून आपण ते पाहायचे आहे. आपण जे आदर्शवत काम करतायत, एखाद्या शिक्षकाने चांगलं काम केलं तर निश्चितपणाने त्याचं कौतुक करायलाच पाहिजे, परंतु एखाद्या शिक्षकाने ह्या पूर्ण शिक्षण क्षेत्राला जर गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने त्याचीही गय केली जाणार नाही. हे मी आवर्जून साहेबांच्या समोर सांगतोय. आम्हाला जे अधिकार दिले ते निश्चितपणाने आम्ही वापरणार आहोत. खूप वेळ होतोय, साहेबांना बोलायचं आहे, खूप बोलण्यासारखं आहे, परंतु आपल्याला हे सत्कार मूर्ती आहेत, आदर्श शिक्षक आहेत, त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आदर्श शाळा ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमच्या भावी वाटचालीसाठी तुमचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांनाच निरोगी दीर्घायुष्य मिळावं अशी ईश्वरांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सन 24-25 आणि 25-26चा आदर्श शाळा पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार याचं आज या ठिकाणी वितरण होतंय. आदरणीय सामंत साहेबांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही. मी प्रथम आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची गौरवण्यात आलंय त्या सगळ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. ज्या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार मिळालाय तो पुरस्कार मिळण्यासाठी ज्या शिक्षकांनी, ज्या ग्रामस्थांनी अहोरात्र काम केलंय त्या ग्रामस्थांचं, शिक्षकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि व्यक्त मी 2च विषयासंदर्भात बोलतो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये पटाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर अतिशय अवघड परिस्थिती, अडचणीचा विषय झालेला आहे. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा
आपण जर विचार केला तर मग अगदी आमच्या सामंत साहेबांनी दामले विद्यालयासारखं एक विद्यालय जे नगर परिषदेच्या मालकीचं आहे, पण तिथे पण आज प्रवेशासाठी अक्षरशः रांग लागलेली आहे. आमची देऊळ नंबर 4च्या बाबतीतला विषय असेल त्या ठिकाणी सुद्धा आज अतिशय चांगल्या प्रकारचा पट आहे आणि त्या ठिकाणी मेरिटमध्ये जवळजवळ 23 मुलं ही स्कॉलरशिपच्या मेरिटमध्ये आले. लांजा नंबर 5 आहे अशा अनेक शाळा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या शाळा म्हणून ज्यांचा आपण विचार करतो अशा प्रकारचे आहे. मला निश्चितपणे विश्वास आहे की या संपूर्ण राज्यामध्ये रत्नागिरी जिल्हा हा प्रत्येक टप्प्यावर पुढे असला पाहिजे असं ज्यांना वाटतं आणि त्याच्यासाठी जे अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न करतात ते आपले पालकमंत्री आदरणीय सामंत साहेब यांच्या माध्यमामुळेच आज ही दामले विद्यालयाची जी परिस्थिती, दामले विद्यालयाचं चित्र बदललेलं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. साहेब मला असं वाटतं की प्रत्येक केंद्रामध्ये जर शक्य नसेल तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण प्रत्येक बीटमध्ये जर अशा प्रकारची शाळा आपण निर्माण केली तर मला वाटतं त्या शाळेला अतिशय चांगल्या प्रकारचा लोकांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळेल आणि जे लोक शहराकडे वळत आहेत त्याच्यासाठी ते निश्चितपणे थांबतील. दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांना इंग्लिश मिडियमचं खूप मोठं आकर्षण आहे आणि म्हणून आपण साहेब सेमी इंग्लिश शाळा, मी शिक्षण सभापती असताना सुद्धा त्याच्या अगोदरपासून आपण तो सुद्धा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र केडर नाही. त्याच्यासाठी एखादा त्या ठिकाणी आपण जेव्हा सेमी इंग्लिश स्कूल सुरू करतो, सेमी इंग्लिशचा वर्ग सुरू करतो त्यावेळेला त्या ठिकाणी एखादा आदर्श चांगला शिक्षक त्या ठिकाणी काम करत असतात, त्यावेळेला तिथे चांगले रिझल्ट मिळतात. पण तो शिक्षक जेव्हा तिथून निघून जातात त्यावेळेला मात्र पुन्हा त्या ज्या सेमी इंग्लिश च्या विषयांची, विशेषतः इंग्लिश विषयाची खूप अडचण होते आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा साहेब स्वतंत्र केडर होण्याची खऱ्या अर्थानं आवश्यक आहे. आपल्या नेतृत्वाखाली या संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करताना मला निश्चितपणे विश्वास आहे, जसं आपण स्मार्ट PSCच्या संदर्भात जसं आपण विचार करतोय तसाच साहेब आपण प्रत्येक बीटवर एक शाळा, एक स्मार्ट शाळा म्हणून आपण निश्चितपणे निर्माण कराल आणि या जिल्ह्याचा जो एक मेरिटच्या संदर्भामधला, गुणवत्तेच्या संदर्भामध्ये जी परंपरा आहे ती निश्चितपणे तशीच राहील अशा प्रकारचा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आज या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.